शशीताईंकडे मी 2012 साली गझल शिकायची म्हणून गेले. पहिल्यांदा मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला होता, पण मला साहित्याची रुची खूप होती आणि संगीत आणि साहित्य ह्याचा चांगला मिलाफ कुठे असेल तर गझल असं मला एक सतत वाटत होतं. गझल जेव्हा स्ट्राईक झालं तेव्हा पहिल्यांदा नाव आलं ते शशीताईंचं झालं. कारण ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये खूप नाव होतं. त्यामुळे त्यांच्याकडे मी अप्रोच झाले की शिकवाल का विचारायला. इतका अभ्यास असून एवढं नाव असून सुद्धा ही खूप रेअर गोष्ट आहे की इतकं साधेपणा असणं किंवा शिष्य जो आहे त्याच्या लेवलला येऊन त्याला शिकवणं. कारण गझल शिकणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. कारण शब्दोच्चार, कारण कधी हिंदी बोलायची सवय पण नव्हती, कारण पुण्यामध्ये वाढलेली आहे मी. तर हिंदी पण नाही आणि डायरेक्ट उर्दू. सो माझ्यापेक्षा ताईंचे पेशन्स जास्त टेस्ट झाले, पण त्यांनी खूप शांतपणे चांगल्या प्रकारे प्रत्येक शब्द अक्षर कसं उच्चारायचं, ते कसं उच्चारलं गेलं पाहिजे, मग ते आरशासमोर बसून कर असं नाही, असं लिप मुवमेंट्स कशा असल्या पाहिजेत, हे सगळं त्यांनी खूप थरली शिकवलं. मुळात सूर आणि ताल ह्याच्यावरती मला काही डिफिकल्टी नव्हतीच, कारण माझा गाण्याचा जो बेस होता तो पक्काच होता. पण ॲज आय सेड की मला शब्दोच्चार आणि उर्दू ह्याचा गंध नव्हता गाण्याच्या दृष्टिकोनातनं. वाचलेलं होतं किंवा आता हिंदी तर आपल्याला शाळेपासूनच असतं, 5वी-6वी पासून सुरुवात होते. पण नुसतं म्हणजे पुस्तकी अभ्यास करणं आणि प्रेझेंटेशनच्या दृष्टीने ते शिकणं आणि ते सांगीतिक दृष्ट्या शिकणं याच्यामध्ये खूप फरक होता. तर त्याच्यामुळे त्या ज्या काही डिफिकल्टीज होत्या त्या ताईंनी मला खूप छान समजून सांगितल्या. म्हणजे कुठल्याही दिवसाच्या वेळी त्या अवेलेबल होत्या आम्हाला. मी त्या सांगायच्या फोनवरती विचार, परत नेक्स्ट सेशनसाठी किंवा माझ्याकडे येईपर्यंत कशाला थांबते, विचारता येत नाही का वगैरे. म्हणजे त्या हक्कानी रागवायच्या पण चिडायच्या, पण त्याच्यामध्ये प्रेम होतं आणि कळकळ होती की आपल्या विद्यार्थ्याला आलं पाहिजे. कारण त्या खूप हार्डकोर शिक्षिका आहेत. स्पेशली जेव्हा उच्चारांमध्ये प्रॉब्लेम यायचे तेव्हा मी खूप नर्वस व्हायची, कारण हिंदीच मुळात येत नव्हतं म्हणण्यापेक्षा की कसं प्रेझेंट करावं हे, मग तिथे फ्रस्ट्रेशन असायचं. मग त्या सांभाळून घ्यायच्या आणि मग त्या सांगायच्या की का मी पण ह्याच्यातनं गेले, कारण त्या पण पुण्यातल्याच आहेत, माझ्यासारख्याच फॅमिलीमधनं वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे सगळं मी फेस केलं. तर तू म्हणजे त्याच्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्याबरोबर मैत्री कर, त्या प्रॉब्लेम बद्दल त्याच्यावरती ओव्हरकम कर. सो ते मी त्यांच्याकडनं शिकले की काय गलित गात्र न होता ते फाईट करायचं. ताईंची कॉम्पोजिशन्स ही बरीचशी क्लासिकल बेस आहेत. ते ऑब्व्हियस आहे, कारण त्यांचाही मुळात शास्त्रीय संगीताचा अभ्यास खूप असल्यामुळे ते आपोआप ते बाहेरच येतं. मी आणि जसं शब्द संगीत घेऊन येतो तसं ते त्यांना सुचत जातं. आणि पण तो जो आराखडा असतो किंवा तिची काय फ्रेम असते ती बऱ्याचदा त्या एकेका पर्टिक्युलर रागामध्ये बांधलेली असते. थोडाफार चेंज असतो त्याच्यामध्ये, पण गायला अतिशय लयबद्ध आणि शब्दांना शब्द प्रधान गायकी म्हणजे शब्दांना प्राधान्य असलेलं कॉम्पोजिशन ते त्यांचं असतं कायम. त्याच्यामुळे गायला मजा येते आणि लई बरोबर खेळतं असतं. सो बऱ्यापैकी लईमध्ये पण आम्हाला काही काही गोष्टी करता येतात. एवढी मोठी गायिका प्रसिद्ध असून सुद्धा त्या डाऊन टू अर्थ आहेत, साध्या आहेत. खूप प्रेमाने शिकवलं त्यांनी, हक्कानी रागवल्या किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये रूट पर्यंत जाऊन त्यांना शिकायचं असतं किंवा काय आणि जे माहीत नसेल ते त्या ऍक्सेप्ट पण करतात की नाही हे मला माहित नाही, तू सांग. म्हणजे ह्या लेवलला जाऊन एवढा हे असणं इट्स अ व्हेरी रेअर क्वालिटी असं मला वाटतं. आणि जसं त्या
आमच्यावरती शिष्य म्हणून प्रेम करतात, तसंच आमच्या फॅमिलीवरती सुद्धा त्या तेवढंच प्रेम करतात, की त्यांना प्रत्येकाबद्दल कन्सर्न असतो, की ही कशी आहे ग, तो म्हणजे असं ते छान रिलेशन आहे, किंवा ही त्यांची रेअर क्वालिटी असं मला वाटतं. म्हणजे जेवढ्याच तेवढं नसतं त्यांचं काही विकनेस. म्हणजे त्यांचा फूड हा विकनेस आहे. प्रचंड त्यांना आवडतं, कुठलाही पदार्थ टेस्ट करायला आवडतो त्यांना. आणि मग आवडला तर विचारणार की कुठून आणलाय किंवा कसा केलाय, असं असतं त्यांचं. आणि स्ट्रेंथ म्हणजे मुळात गाणं तर आहेच आहे. गाणं आणि शशीताई ह्या वेगळ्या असूच शकत नाही. किंवा एक आयुष्याकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो आम्हाला पण खूप काही शिकवून जातो. कारण इतकं वेगवेगळ्या घटनांमधनं जेव्हा माणूस तावून सुलाखून निघतो, तेव्हा तसा एनहान्स होत असतो ना प्रत्येक वेळेस. सो दॅट इज हर स्ट्रेंथ, की कुठल्याही प्रसंगाला न डगमगता तोंड देणं ही खूप छान क्वालिटी आहे, किंवा ही त्यांची स्ट्रेंथ आहे असं मी म्हणेन. अशा खूप काही आमच्या आयुष्यामध्ये, आता जवळजवळ आमचं 9 वर्षाचं बॉन्डिंग आहे, असोसिएशन आहे. त्याच्यामध्ये अशा बऱ्याच घटना घडल्या की आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. म्हणजे नुसतंच गुरु शिष्य हे नातं राहिलं नाही, मैत्रिणी झालो, आम्ही आई मुलगी झालो. कधी मी त्यांना पण रागवते. आमच्यामधली वेगवेगळी नाती आम्हालाच उलगडत गेली. इट्स अ व्हेरी गुड गिव्ह अँड टेक.